हे बघा, आता गाडी चालू केली मी आणि सगळं कॉम्प्रेशन डायरेक्ट पाण्यामध्ये येते. हे बघा, हा असा प्रकार आहे. पाणी इथंच वाटेतून जाताना कुठलाही सिग्नल जर आला गाडीला, कुठलाही येऊ दे, तुम्ही थांबलं पाहिजे. तुम्ही अभ्यास केला पाहिजे की तो सिग्नल कशाचा आहे. तो ECMचा आहे का, चेक इंजिन लाईट, तो ऑइलचा लाईट आहे का, ऑइल पंप फेल झाला आहे का, गाडीमध्ये इंजिन ऑइल नाही आहे का, हँडब्रेकचा लाईट आला तर ब्रेक ऑइल नाही आहे का, तपासलं पाहिजे. जर बॅटरीचा लाईट आला तर अल्टरनेटरचा बेल्ट तुटला आहे का, अल्टरनेटर फेल झाला आहे का, बॅटरी चार्ज होत नाही आहे का. जर टेम्परेचरचा लाईट आला, आल्या तुम्ही थांबलंच पाहिजे आणि थांबून तो चेक केलाच पाहिजे. आता ही गाडी पहा, ही इको आहे. त्यांना गाडीला टेम्परेचरचा लाईट आला, थोड्या वेळानंतर बंद झाला. त्यांना वाटलं सहज आला असेल. टेम्परेचरचा लाईट सहज कधीच येत नाही, कारण टेम्परेचरचा लाईट येतो आणि जर गाडी उतरला असेल, थंड हवा लागली, फॅन चालू झाला, थोडाफार गारवा निर्माण होतो आणि टेम्परेचरची लाईट जाते. पण जर तुम्ही दुर्लक्ष केला, चेक केला नाही टेम्परेचरची लाईट का आली, तर मात्र हेड गॅस्केट जाण्याचे चान्सेस खूप वाढतात. आणि जर हेड गॅस्केट गेलं तर तुमची गाडी वाटेतच थांबते. आता बघा या गाडीसोबत काय झालं आहे. त्यांनी कुठं पाणी घातलं आणि त्यांना पाणी कुठं घालायचं होतं, जर असं बघा आणि तुम्हीच ठरवा की काय केलं पाहिजे होतं. हे आहे वॉटर रिझर्वायर टँक, ठीक आहे. आणि हे असं बाहेर निघतं, तुम्ही काढला तर हे बाहेर निघतं. इथून जे ओव्हरफ्लो होतं, गाडी थोडीशी गरम झाल्यानंतर ते पाणी इकडून इथं जमा होतं आणि गरज पडल्यास हे तुम्ही डब्बा काढून परत ह्याच्यात फिल करू शकता. मेन पाणी टाकायचं ठिकाणी आहे रेडिएटर. यांच्या इंजिनचा लाईट लागल्यानंतर यांनी पाणी कूलन टाकलं इथं आणि त्यांना वाटलं आता ओके झालं. परत गाडी चालवली, गाडी गरम होऊन बंद पडली. शेवटला आता प्रकार असा आहे की सेल्फ मारल्यानंतर गाडीचं कॉम्प्रेशन पिस्टनचं सरळ पाण्यात येते आणि पाणी आत घेतच नाही आहे. आणि जर असं झालं तर तुम्ही गाडी चालवू शकत नाही. आता मी सेल्फ मारतो आहे, तुम्ही बघा काय प्रकार होतो तो बघा जरासं. हे बघा, आता गाडी चालू केली मी आणि सगळं कॉम्प्रेशन डायरेक्ट पाण्यामध्ये येते. बघा, हा असा प्रकार आहे. पाणी इथंच घातलं पाहिजे. आणि असा प्रकार झाल्यानंतर जास्त वेळ गाडी चालू ठेवली तर पिस्टन सीज होणे आणि पर्यायी इंजिन ओव्हरऑल करायला लागेल. अवेअरनेस फार महत्त्वाचं आहे आणि नॉलेज घेतलं पाहिजे. रस्त्यातून गाडी चालवताना हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, छोट्या बेसिक आहेत, पण त्या आपण शिकल्याच पाहिजेत. त्या जर आपण शिकलो तर आपल्याला त्रास अजिबात होणार नाही आहे आणि प्रवास सुखाचा होईल, सुखकर होईल. पाणी कुठं घालायचं असतं हे फार महत्त्वाचं आहे. आणि वॉटर रिझर्वायर टँक काय काम करतं, छोट्या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत आणि मीही शिकल्या पाहिजेत. हे व्हिडिओज मी टाकतो लोकांना शिकण्यासाठी, जेणेकरून रस्त्यात त्रास होणार नाही आणि पैसे वाचतील. काळजी घ्या, सुखकर प्रवास करा.